श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण हे निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, सर्व खेळ त्याचाच असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी घडवल्या जातात, ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या गोष्टी आपल्या हितासाठी, आपल्या शुभचिंतेसाठी. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आज बरेच लोक दुःखांच्या, संकटांच्या सामोरे जातातच. नक्कीच सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये माणूस स्वतःच्या त्रासातून बाहेर निघण्याचा प्रयत्न वारंवार करतोय. आज श्रीमंत असो वा गरीब असो, कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा विचार हे त्याचं आयुष्य अर्ध संपवून टाकतं. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगण्याचा मार्ग तुला स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे. या कलियुगामध्ये कोण आपलं कोण परक हे सुद्धा कसं ओळखायचं, प्रत्येक गोष्ट स्वामींनी तुला सांगितलेली आहे. आज नक्कीच स्वामींसाठी थोडासा वेळ काढ आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी, हेच महत्त्वाचे मुद्दे, हेच महत्त्वाचे टप्पे तुला नक्कीच 100% भाग्यवंत ठरवणार. तुला नक्कीच तुझे विचार 100% बदलावून टाकणार, कारण की स्वामींचे विचार हे खूप अनमोल आहेत सध्याच्या वेळेमध्ये. कारण की स्वामींनी सांगितलेला प्रत्येक एक शब्द हा खरा आहे. स्वामींनी सांगितलेला प्रत्येक एक वाक्य हा मनाला आणि हृदयाला लागून जाणार आहे. कारण की सध्याच्या वेळेतील, सध्याच्या वाईट वेळेतील वाईट परिस्थिती आणि नक्कीच कटू सत्य प्रत्येक स्वामींच्या शब्दांमध्ये तुला ऐकायला मिळेल. आणि नक्कीच त्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवलेल्या असतील, किंवा बऱ्याच गोष्टी आपल्याला अजून अनुभवायच्या असतील. या जगामध्ये, या काळामध्ये तुला प्रत्येक गोष्ट अनुभवायला मिळेल. पण नक्कीच त्यापूर्वीच त्या गोष्टीचा अभ्यास तुझ्या मनात असेल, किंवा काही गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये आत्ता सुद्धा वर्तमान काळामध्ये घडत असतील, तर त्या गोष्टींना लढत कशी द्यायची, प्रत्येक शब्दांमध्ये, प्रत्येक स्वामींच्या विचारांमध्ये तुला नक्कीच सकारात्मक ऊर्जाच मिळणार आहे. कारण की स्वामी जेव्हा स्वामी भक्तांची साथ देतात, तेव्हा चमत्कार घडल्याशिवाय राहत नाही. तर नक्कीच आज विश्वास ठेवून बघ, कारण की स्वतः स्वामी चमत्कार घडवणार. या जीवनामध्ये काही इच्छा तुझ्या अपूर्ण राहिलेल्या असतील, त्या सुद्धा ते पूर्ण करणार. तर महत्त्वाचे मुद्दे पूर्णतः ऐकण्यापूर्वी नक्कीच आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण त्यापूर्वी या कर्मभूमीवरती जगण्याचा मार्ग तुला सांगतो. या कलियुगामध्ये माणसांमध्ये माणूस शोधण्याचा मार्ग तुला सांगतो. आताच्या वेळेमध्ये, आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक माणूस हा आपल्या जीवनामध्ये व्यस्त झालेला आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कामामध्ये, किंवा कुठे ना कुठेतरी आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त झालेला आहे. कारण की आज आपल्याला देवाने एवढं समक्ष बनवलंय की आपण काही ना काहीतरी करू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी काही ना काहीतरी करू शकतो. पण सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती सुद्धा अशी आहे की काही लोक स्वतःसाठी सुद्धा काही नाही करू शकत. वेळ आणि परिस्थिती ही त्यांचे हात बांधून ठेवलेले आहेत. त्यांना फक्त ते हात लोकांसमोर पसरवण्यासाठी पुढे आणावे लागतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सध्याच्या वेळेतील कडू परिस्थिती म्हणजे ती छोटी छोटी चिमुकली पोरं, ती अनाथ पोरं, अपंग पोरं, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाहीत, बऱ्याच लोकांना हे जग पाहता येत नाही, बऱ्याच लोकांना काही करता येत नाही. आणि ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत तरी कोणीच करत नाही. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, छोट्या छोट्या वाड्यां ठिकाणी, छोट्या छोट्या आदिवासी वाड्यां ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात. आणि नक्कीच आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला असेल की आपण जसे आपलं आयुष्य जगतो, त्या लोकांचा ते स्वप्न असतं की मला तसे आयुष्य जगायचे आहे. फुल ना फुलाची पाखरी जर आज प्रत्येक स्वामी भक्त
एकत्र आला ना तर आपल्याकडून त्या लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते. गेल्या जवळपास 1 वर्षापासून हा मुद्दा तुला सांगत आहे. तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष केली, तर काहीच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. ते लोक म्हणजे आम्हाला प्रभाबाई क्षेत्रे, भारत पाटील, विमल मुचंडी, संजय मदे, नंदकुमार सर या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, कारण की स्वामींना माहिती आहे या मतलबी दुनियेमध्ये लोकांचा जो विचार करतो, तो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहायला शिकतो, तो नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये कायम आनंदी राहतो. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझे कर्म तुझे भविष्य ठरवणार, तुझे कृत्य तुझे भविष्य ठरवणार. नक्कीच आज तुझ्या कर्मांवर लक्ष दे. उद्या येणारा तुझा कल नक्कीच बदलणार, उद्या येणारा तुझा कल नक्कीच बदलणार. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण एक वाईट परिस्थिती सुद्धा तुला सांगतो. आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही करतात, पण आज बऱ्याच लोकांची परिस्थिती सुद्धा अशी आहे की त्यांना काहीच करता येत नाही. आज त्या लोकांचा विचार जर आज प्रत्येक माणसाने मिळून एकत्र केला ना तर नक्कीच त्या लोकांना फुल ना फुलाची पाकळी, पण नक्कीच त्या लोकांना एक मोठी मदत त्यांच्या आयुष्यासाठी होऊ शकते जर आज प्रत्येक माणूस एकत्र आला तर. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. तर या गोष्टीला मदत कशी करावी, लवकरात लवकर या गोष्टीला मदत कशी करावी, खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. वळूयात स्वामींच्या संदेशापुढे, पण त्यापूर्वी एक शेवटची विनंती हीच ठेवतो तुझ्यासमोर हीच ठेवतो की माणसाचे कर्म हे त्याचे भविष्य ठरवतात. आज नक्कीच फुल ना फुलाची पाकळी प्रत्येक माणसाने एकत्र या. नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला खूप मोठी मदत होईल. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे आणि नक्कीच स्वामींच्या अनुभवाकडे. स्वामींचा अनुभव, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम प्रत्येक माणसाला योग्य त्या वेळेवरती, योग्य त्या क्षणावरती नक्कीच योग्य तेच गोष्टी शिकवत जाते. नक्कीच या जीवनामध्ये माणसासोबत वाईट घडल्याशिवाय त्याला चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगल्या वेळेची त्यांनी किंमत केली नाही तर झटक्यात वाईट वेळ कशी येईल ते सुद्धा त्याला समजणार नाही. हे जीवन असेच आहे. जो माणूस खरं सत्य राहील, जो माणूस सत्याच्या मार्गावरती चालत राहील, जो माणूस आपल्या कर्मांवरती लक्ष देत राहील, नक्कीच सध्याच्या वेळेमध्ये वाईट गोष्टी करणाऱ्यांना आनंद मिळतो, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्यांच्याकडे कधी परमेश्वराची साथ आहे का? तो आनंद त्यांचा कायमस्वरूपी आहे का? तो आनंद त्यांचा कायमस्वरूपी आहे का? नक्कीच एका गोष्टीची चिंता प्रत्येक माणसाच्या मनात असते की आज आपण आपल्या जीवनामध्ये, आज आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीच करू नाही शकलो, आपल्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण नाही करू शकलो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर सत्याच्या मार्गावरून तू त्यांना फक्त 2 वेळेचं जेवण तरी खाऊ घालत असशील ना, ती तुझ्या मेहनतीचे खरे फळ आहे, ते तुझ्या मेहनतीचे खरे फळ आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान राहत राहिलास ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधान राहत राहिलास ना, तर या जीवनामध्ये कधीच कोणाच्या बोलण्याची व कधीच कोणाच्या मागण्याची तुला काहीच गरज पडणार नाही, कधीच कोणाकडून काही घेण्याची सुद्धा तुला काहीच गरज पडणार नाही. देवाकडे मागणे बंद करा, कारण तो नेहमी तुमच्या पाठीशी उभा आहे. आजपर्यंत ज्या काही गोष्टी मागितलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये तर स्वामी साथ देतील, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींवरती निस्वार्थ आणि निर्मळपणाने प्रेम कर. या जीवनामध्ये आपल्या इच्छा नक्कीच स्वामी ऐकतायत, आपल्या पाठीशी नक्कीच स्वामी आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी आपल्या मनामध्ये काय विचार चाललेले आहेत त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वराला माहिती आहे. म्हणून तर म्हणतात ना, माणूस आपले कर्म माणसांपासून वाचवू शकतो,
पण त्या परमेश्वरापासून नाही. कारण की आपण जे काही करतोय, जे काही लपवतोय आणि जे काही खोटं बोलतोय त्या गोष्टी लोकांना समजणार नाहीत, पण त्या वरच्याला नक्कीच समजेल. आपण जे काही करतो नक्कीच तो बघत आहे. गोष्ट ही कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य त्याचे भविष्य ठरवते. पण नक्कीच स्वामी शब्दाने सुद्धा तुझे आयुष्य बदलू शकते. स्वामींच्या विचाराने सुद्धा तुझे आयुष्य बदलू शकते. आतापर्यंत जे काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले तुला ते लक्षात ठेवून यापुढील स्वामींचे विचार ऐकून बघ. कारण की यापुढील स्वामींचे विचार तुझ्या अंगावर तर काटा आणणारच, नाहीतर काही गोष्टी तू अनुभवल्या असशील त्या गोष्टी सुद्धा तुला ऐकायला मिळणार. स्वामी विचार कायम तुला भाग्यवंत ठरवणार. स्वामी विचार कायम तुला भाग्यवंत ठरवणार. नक्कीच यापुढील स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल. यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच यशस्वी ठरवेल. इथपर्यंत ऐकलेला आहेस. यापुढील स्वामींच्या संदेशामध्ये तुला चमत्कार हा जाणून येईल. तुला स्वामींचं अस्तित्व हे समजवून येईल. नक्कीच स्वामींची भक्ती करतोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. अत्यंत अनमोल स्वामींचे विचार आहेत, अत्यंत अनमोल स्वामींचे संदेश आहेत. नक्कीच स्वामी स्वतः म्हणतात, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला. स्वामींचा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बरीच लोक आपल्या नशिबाला शिव्या देत असतात. आज बरीच लोक आपल्या आयुष्याला शिव्या देत असतात. स्वतः मनातल्या मनात आपला दम तोडत असतात की माझ्या आयुष्यामध्ये असे का, माझ्या आयुष्यामध्ये तसे का. पण तू ह्याचा कधी विचार केलेला आहेस का की आज लोक तुझ्या पुढे गेलेत तर बरीच लोक तुझ्या पाठी सुद्धा आहेत. आज तुला कसं ना कसं तरी करून, कष्ट करून तुझ्यावरती कर्ज आहे, काही ना काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत, पण तुला कमीत कमी 2 वेळेचं जेवायला तरी मिळतंय. आज बरीच लोक अशी अनाथ आहेत. आज बरीच लोक अशी आपल्याला बघायला मिळतात ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर भीक मागावी लागते. अशी परिस्थिती सध्याच्या कलियुगामध्ये तयार झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलात ना की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्या गोष्टींमध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलात ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच कोणाकडून काही मागण्याची वेळ येणार नाही. आणि नक्कीच जो व्यक्ती खरंच समाधानी राहायला शिकला तो खरंच या आयुष्यामध्ये जगायला शिकला. आणि नक्कीच स्वामी स्वतः सांगतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार. तू स्वामींचे शब्द फक्त रोज ऐक. तू स्वामींचे विचार फक्त रोज ऐक. स्वतः स्वामी तुझ्या सोबत राहणार. स्वामींचे विचार वारंवार ऐकत राहा. काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत राहा. कारण की त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर पडून त्या गोष्टी आपले आयुष्य घडून दाखवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्या चुका मोजत बसू नका. आयुष्यात त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या आयुष्यामध्ये आलेला आहे स्वतःच्या चुका मोज. दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे दुःख होणार नाही या गोष्टीची नेहमी काळजी घे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये की हा इथे चुकलाय तो तिथे चुकलाय. एकामेकांच्या चुका मोजत बसू नका. या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या हितासाठी विचार कर. दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार कर. भले तो समोरचा माणूस चुकीचा असेल, तू त्याच्या चांगल्याचाच विचार कर. नक्कीच प्रत्येक गोष्ट हे स्वतः स्वामी पाहत आहेत. कोण कसा काय करतोय, कोण कुठे चुकतोय, कोण कोणते विचार करतोय, कोण कोणते कर्म करतोय. प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ मिळणार आहेत. प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहेत. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. तू तुझ्या कृत्यांवर विचार कर. आणि नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील की नक्कीच चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नसेल तरी परमेश्वराची साथ तुझ्या सोबत कायम राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये रडत आहेस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, पण नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या
इच्छेनुसार होत नाहीये. तू चांगला आहेस, तू लोकांसाठी चांगला करतोस, स्वतःचा चांगला विचार करतोस, कुटुंबाचा चांगला विचार करतोस, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल, पण काही वेळ तुला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण नक्कीच साथ कधी सोडणार नाहीत स्वामी तुझी, स्वात कधीच सोडणार नाहीत स्वामी तुझी. तर हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, हे स्वामींचे संदेश, हे स्वामींच्या गोष्टी तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, भाग्यवंत तर ठरशीलच. कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो, माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास, तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस, त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील, तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील, तर तुझ्यासोबत सुद्धा तेच घडणार आहे, तुझ्यासोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील, तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील, तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात, आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात, आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छल कपट केलेलं असतं, पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे, त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडून आणतात, ती गोष्ट स्वतः स्वामी घडून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस, तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा.
लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक. त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेचा खेळ आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस. कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा बिकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा. स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल. तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. तर नक्कीच जेव्हा स्वामींचे विचार ऐकशील, जेव्हा स्वामींची शिकवण ऐकशील, तेव्हा तुझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. कारण की माणूस प्रत्येक वेळी तेव्हाच भाग्यवंत ठरलेला आहे जेव्हा माणसाने चांगले विचार केलेले आहेत, चांगले विचार ऐकलेले आहेत. सर्वप्रथम या जीवनाची सुरुवात ही छोट्या गोष्टींपासून होते. आपण विचार करतो की चांगल्या गोष्टी आपल्याला माहिती असतात, चांगल्या शिकवणी आपल्याला माहिती असतात, चांगले संस्कार आपल्याला माहिती असतात, तरी सुद्धा त्या गोष्टी का ऐकाव्यात, तरी सुद्धा त्या गोष्टी आपण का ऐकून घ्याव्यात, का बघाव्यात. तर एक गोष्ट तुला सांगतो, नक्कीच माणसाची सुरुवात ही छोट्यापासून असते, पण नक्कीच तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा अनुभव जेव्हा येईल ना, तेव्हा तुला ती गोष्ट आठवेल जी गोष्ट तू आता ऐकत आहेस. म्हणून या जीवनामध्ये पुढील आयुष्य काढण्यासाठी, पुढील दुःखद वेळ काढण्यासाठी आताचे स्वामींचे चांगले विचार, आताचे स्वामींचे मजबूत विचार हे ऐकणे तुझ्यासाठी भाग आहे. म्हणून आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश, स्वामींचे शब्द चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवत राहतील. तर या कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग सांगेन, तर या कलियुगामध्ये यशस्वी ठरण्याचा मार्ग सांगेन. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की आज नक्कीच तुझ्या कर्मांवर विश्वास ठेव, तुझ्या कृत्यावर विश्वास ठेव, तुझ्या वागणुकीवरती विश्वास ठेव, तुझ्या दृष्टिकोनावरती विश्वास ठेव. नक्कीच आज कोणत्या गोष्टीमध्ये चुकला असशील तर स्वामींची माफी माग. स्वतः स्वामी तुला माफ करतील, स्वतः परमेश्वर तुला माफ करतील. देवाला चमत्कार करण्यास वेळ लागत नाही, देवाला
देवाला दिवस बदलण्यास वेळ लागत नाही, देवाला आयुष्य बदलण्यास वेळ लागत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये माणूस काहीही करो, प्रत्येक गोष्ट परमेश्वर बघत आहे. आज कोणाच्या मनात किती कपट आहे, कोणाच्या मनात किती लोभ आहे, कोणाच्या मनात किती राग आहे, कोण किती निर्मळ आहे, कोण किती प्रेम करतो, या प्रत्येक गोष्टी स्वामींना माहिती आहेत. म्हणून या जीवनामध्ये खरं व्यक्ती राहण्याचा प्रयत्न कर, खरं जगण्याचा प्रयत्न कर. कारण की या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा खोटेपणा करून पुढे आलेला आहे. पण या कलियुगाच्या माणसासारखा बनू नकोस. कारण की स्वामींनी सर्वप्रथम सांगितलेलं येणारा काळ हा वाईट काळ असणार आहे. त्या वाईट काळामध्ये त्या वाईट गोष्टी सोबत जो माणूस जाईल तो माणूस बर्बादीच्या मार्गावरतीच लागेल. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणीही कितीही कोणत्याही वाईट मार्गावरती जाऊ दे, संगत कशी असू दे, पण त्या संगतीतून बिघडण्याचे काम आपले असते. ही गोष्ट महत्वाची लक्षात ठेव. आपले मन जे बोलते आपण तेच करतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज जर कोणी येऊन तुला कुठे ना कुठेतरी तुला जबरदस्ती कोणत्या गोष्टी वाईट गोष्टी शिकवल्या, तर त्या वाईट गोष्टी तू शिकाव्यात की नाही शिकाव्यात ह्या तुझ्या हातात आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. संगतीचा कधी असर पडत नाही, आपल्या मनाचा आणि नंतर आपल्या वागणुकीचा असर आपल्यावरती पडतो. तर नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगाच्या माणसासारखा बनू नकोस. या कलियुगाच्या माणसामधून माणुसकीचा धर्म शोधून काढ. बघ, भाग्यवंत तू ठरशीलच आणि सोबत स्वामींचा साथ तुझ्या सोबत राहील. आणि नक्की स्वामींच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का. आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुझ्या आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोहोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे, आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजे, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही.
परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. कितीही काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ, आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस.
एकच गोष्ट आहे, जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच, पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही, आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका. वेळ तुमची किंमत करेल, आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बऱ्याच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की ज्या ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्या सोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा. एक बाई आहे, जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे, आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का.
जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तरी समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल. आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख, सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका, कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील, तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील, पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव.
तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली, त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते, तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल, तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल. आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे, तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझे आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नको.
नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा. पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही. आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे. त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील. म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस. हे वाक्य तुला सांगतो, कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता
महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल, विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या
स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, एक महत्त्वाचा मुद्दा या जीवनामध्ये जगण्यासाठी आज बरीच लोक परमेश्वराची साथ घेतात. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला ईश्वराची आठवण येते. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराचे दर्शन सुद्धा घ्यायला जातो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे शब्द सांगितलेला आहे, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग नाही, तरी त्याचा काहीच उपयोग नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर स्वामींनी विचार जे प्रत्येकाला सांगितलेले आहे. या जीवनामध्ये स्वामींना प्रत्येक माणसाचे भविष्य माहिती आहे. माणूस पुढे जाऊन कसा होणार आहे, माणसाचे आयुष्य कसे बदलणार आहे, प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा स्वामींना होता. म्हणून स्वतः स्वामी जेव्हा कलकोटामध्ये आलेले, तेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती शिक्षा आणि योग्य ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेले. आणि तेच विचार तू आज ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आज ऐकत आहेस. आज फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की तेच स्वामींचे विचार नक्कीच तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. आता एक महत्त्वाचा मुद्दा तर ऐकलास की जर आपल्या मनामध्येच अंधार असेल तर देवळात जाऊन उपयोग काय आहे, परमेश्वराची भक्ती करून उपयोग काय आहे, जर आपले कर्मच चांगले नाहीत, आपले विचारच चांगले नाहीत. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल, अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढलास तर नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल, नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसून येतील, तुला स्थिर मनातच स्वामींची साथ ही दिसून येईल. नक्कीच जो स्वामींच्या साथेला ओळखतो, स्वामी आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी ज्याला जाणवतात ना, नक्कीच तोच व्यक्ती खरा स्वामींचा भक्त आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडत असतात, काही गोष्टी अनुभवासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला शिक्षा देण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्या परीक्षा घेण्यासाठी घडत असतात. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठीच, जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. तू फक्त वाईट वेळेत सुद्धा चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनात ठेव. तू फक्त वाईट काळामध्ये चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनामध्ये ठेव. बघ नक्कीच ईश्वराची साथ सुद्धा मिळेल, स्वामींची साथ सुद्धा मिळेल. आणि नक्कीच कधीच तुला असं वाटणार नाही की मी एकटा आहे, कधीच तुला असं वाटणार नाही की मी आज एकटा आहे. अरे वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो. ज्या लोकांकडून आपल्याला अपेक्षा नसतात ती लोक आपल्यासोबत कपट करून जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. ते म्हणजे सदैव तुझ्यासोबत तुझ्या वेळेमध्ये उभे राहणारे तुझे आई बाप. या जीवनामध्ये सर्वात पहिला दैवत, या जीवनामध्ये सर्वात पहिला गुरु ते म्हणजे आई बाप. आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी आपल्या आईबापाकडे बोला, आपल्याला नक्कीच थोडं ना काहीतरी ओरडतील, पण नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत. जर तू या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापाला उलटं बोललेलं आहेस, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापावरती हात उचललेला आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याहून मोठे पाप कोणी केले नाही, तुझ्याहून मोठे कर्म, वाईट कर्म कोणी केलेले नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही कठोर असू दे आई बाप, कितीही कठोर असू दे आई बाप, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनातूनच तुझ्याबद्दल त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही, त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही. चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, चांगले वळण म्हणतात
म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते फक्त चांगले मार्ग दाखवण्यासाठी योग्य ते वळण आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं, आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं. आज कित्येक लोक आज आपले हे स्वामींचे विचार ऐकत असतील, आज कित्येक आई वडील ते आपले स्वामींचे विचार ऐकत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मुलाला योग्य ते मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सांगितलेलं बरं आहे, पण जर मुलगा तरी सुद्धा ऐकत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळेचं खेळ आहे. जेव्हा वेळेवरती आपल्याला माणसाला केलेल्या चुकीची किंमत समजते तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडेच परत येणार. आज जर तुमच्या घरातला कोणता जवळचा व्यक्ती बदललेला असेल, कोणता जवळचा व्यक्ती घरातला व्यक्ती पूर्णतः बदललेला असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य त्याला अनुभव देईल ना तेव्हा तो तुमच्या जवळच येणार. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत जो व्यक्ती या कलियुगामध्ये करेल तो व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी शिकून घेईल, तो व्यक्ती काही ना काहीतरी शिकूनच येईल आणि नक्कीच आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहण्यात वेळ मिळणार सुद्धा नाही. नक्कीच काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीमध्ये चुकला आहेस त्या गोष्टीमध्ये मी बरोबर गोष्टी कशा करू शकतो या गोष्टींचा विचार कर ना. त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमध्ये तू चुकलेला आहेस, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमुळे तू आज पाठी पडलेला आहेस. एका ठिकाणी शांत बसून जर आपण ध्यान लावले ना तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामी तुला आणून देतील. तू फक्त प्रयत्न तरी कर आणि नक्कीच आज विश्वास ठेवतोय स्वामींवर, तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला नक्कीच या जीवनातील मोल समजून जाणार आहेत, याच गोष्टी तुला या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विचार सांगून जाणार आहेत. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात.
एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का. जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर
या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका, कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका, कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत, म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो,